नमस्कार. सुमारे 1000 वर्षापूर्वी परमार वंशाचे राजा भोज यांचं धार येथे सुशासन होतं. त्यांचं राज्य त्या ठिकाणी होतं. राजा भोज यांनी 1014 मध्ये वाग्देवीचं मंदिर बांधलं, ज्याला आपण सरस्वती मंदिर असं म्हणतो. आणि त्या मंदिरामध्ये सरस्वती देवीची पूजा होत होती आणि त्यासोबतच तिथे विविध प्रकारचं शिक्षण होत होतं. त्यामध्ये संस्कृत भाषा शिकविणे असेल, व्याकरण, साहित्य, आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, धर्मशास्त्र, वेद अशा विविध विषयांचं शिक्षण हे त्या शाळेमध्ये, त्या मंदिरामध्ये होत होतं. त्यामुळे त्याला पुढे भोजशाळा किंवा भोजशाळा असं म्हणणे सुरू झाले. आता या मंदिरामध्ये किंवा या भोजशाळेमध्ये देश विदेशातले हजारो विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी येत असत. याचे इतिहासामध्ये पुरावे आहेत, तसे दाखलेसुद्धा उपलब्ध पाहायला आपल्याला मिळतात. आपल्याला सुपरिचित असणारे महान व्यक्ती जसे वाणभट्ट असतील आणि कालिदास असतील, असे महान व्यक्ती या भोजशाळेचे हे विद्यार्थी होते. एवढं दर्जेदार शिक्षण आणि दर्जेदार साहित्य, विविध प्रकारचं शिक्षण या ठिकाणी हे शिकवल्या जात होतं. हेच याचं द्योतक म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे भारतामध्ये नालंदा विश्वविद्यापीठासारखे अनेक विद्यालयं अस्तित्वात होती, त्याचपैकी भोजशाळा हे सुद्धा एक त्याच दर्जाचं एक विद्यापीठ आपण खरं तर म्हणू शकतो, असं हे या ठिकाणी अस्तित्वात होतं. मित्रांनो, भारतामध्ये, सनातन आपल्या हिंदुस्थानामध्ये आक्रांतांनी आक्रमणं केली आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी विध्वंस केला. आपल्या धर्माचं, संस्कृतीचं एक मोठ्या प्रमाणात नुकसान या आक्रांतांनी केलं. याचे सुद्धा उदाहरणं हे आपल्याला माहीत आहेत. त्याच अनुषंगाने म्हणा किंवा त्याच धर्तीवर आधारित पुढे 1305 म्हणजे भोजशाळेची निर्मिती 1034 मध्ये झाली आणि पुढे 1305 मध्ये दिल्लीचा जो सुलतान आहे अल्लाउद्दीन खिलजी याने त्या ठिकाणी हल्ला केला आणि जवळपास 1200 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांची त्या ठिकाणी हत्या केली. हे इतिहासामध्ये याचे पुरावे आपल्याला मिळतात. यावरून हे पण सिद्ध होतं की हजारो विद्यार्थी देश विदेशातले या ठिकाणी हे शिक्षण घेण्याकरिता येत होते. पुढे 1401 मध्ये मालवा प्रांताचा जो सेनापती होता दिलावर खान, याने भोजशाळेचे रूपांतर मशीदमध्ये करण्याचा मोठा प्रयत्न केला. त्या ठिकाणी मशीद बांधण्याचा मोठा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी त्याला यश आलं नाही. परंतु ही सल मनामध्ये कायम होती या आक्रांतांच्या, आणि हे त्यांना करायचंच होतं. कारण की या ठिकाणी देश विदेशातले विद्यार्थी इथे शिकायला येत होते आणि चांगलं दर्जेदार शिक्षण घेऊन ते आपापल्या प्रांतामध्ये परत जात होते. हे कुठेतरी यांना नको असेल, याच उद्देशाने पुढे 1514 मध्ये मालवा प्रांताचा सेनापती महमूद शाह खिलजी याने परत त्या ठिकाणी हल्ला केला आणि मोठा विध्वंस हा त्या भोजशाळेमध्ये केला आणि त्या ठिकाणी पुन्हा हजारो लोकांची त्या ठिकाणी कत्तल केली, हत्या केली, अत्याचार केले. आणि मग त्यांनी कमाल मौलाच्या नावाने त्या ठिकाणी मस्जिद बांधली आणि मकबरा बांधला. आपलं हिंदूंचं प्रार्थनास्थळ असणारं, सरस्वती देवीचं मंदिर असणारं एक ते ठिकाण, एक ऊर्जास्थान हे पुढे परधर्मियांच्या स्वाधीन झालं आणि त्या ठिकाणी मग प्रार्थनास्थळ म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी ते उदयास आलं. पुढे मग इंग्रजांचं शासन आलं. इंग्रजांच्या शासनामध्ये पुन्हा अशी इतिहासामध्ये नोंद दिसते की 1875 त्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाहणी करताना सरस्वती देवीची मूर्ती त्या ठिकाणी मिळाली आणि मग ती मूर्ती त्यांनी ब्रिटनला त्यांच्या सोबत नेली, असं इतिहासामध्ये नोंद आहे. आता एक फार ऐतिहासिक निर्णय मध्य प्रदेश माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला आहे. तो निर्णय असा आहे की हे जी भोजशाळा आहे, हे जे सरस्वतीचं मंदिर आहे, आता या ठिकाणी फक्त हिंदूंनीच प्रार्थना आणि पूजा करण्याचा अधिकार या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी दिलेला आहे. मुसलमान या ठिकाणी नमाज अदा करू शकणार नाहीत.
मुसलमानांना जर त्या ठिकाणी आपलं प्रार्थनास्थळ उभं करण्याची जर आवश्यकता वाटत असेल तर त्या अनुषंगाने त्यांनी शासनाकडे तशी मागणी करावी आणि शासनाने त्या मागणीचा योग्य तो सन्मान राखत ती मागणीचा त्यांनी विचार करावा असं माननीय न्यायालयाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुन्हा न्यायालयाने हे सुद्धा अधोरेखित केलं आहे की भोजशाळेमध्ये सरस्वती देवीचं मंदिर होतं, त्या ठिकाणी संस्कृत शिकविल्या जात असल्याचे स्पष्ट पुरावे हे न्यायालयाला त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ज्याला आपण ASI म्हणतो प्रबोली भाषेमध्ये, त्या ठिकाणी ASIने जवळपास 3 महिने सर्वे केला. त्यांच्या पॅरामीटर्सनुसार त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला. त्या अभ्यासामध्ये त्या सर्वेमध्ये त्यांना गणेश मूर्ती त्या ठिकाणी सापडल्या, ब्रह्मदेवाच्या मूर्ती त्या ठिकाणी सापडल्या, नरसिंह, कासव, हत्ती, घोडे, त्यानंतर सिंह, वाघ अशा हिंदू धर्मांचे प्रतीक असणारे आणि हिंदू धर्मातील देवी देवतांच्या मूर्ती, काही भग्न अवस्थेतल्या मूर्ती, त्याचे अवशेष त्या ठिकाणी त्यांना सापडले. ते सुद्धा पुरावे त्यांनी त्या ठिकाणी सादर केल्याचं असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, हा जो संघर्ष आहे म्हणजे खरं तर हा संघर्ष हजारो वर्षापासून आहे असं म्हणता येईल, परंतु न्यायालयीन लढाई जी आहे ती जवळपास 39 वर्षापासून ही या ठिकाणी सुरू होती. 39 वर्षानंतर या न्यायालयीन लढाईला मोठं यश आलं आहे. त्यामुळे मोठा ऐतिहासिक निर्णय हा माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. पुन्हा एक गोष्ट या ठिकाणी अधोरेखित होते, ती म्हणजे आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला इतिहास हा अतिशय जाज्वल्य होता, तो धर्माधिष्ठित होता, तो ज्याला आपण म्हणू शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण पुढारलेले होतो, साहित्याच्या क्षेत्रामध्ये आपण पुढारलेले होतो, त्यानंतर व्याकरण असेल, विविध प्रकारचे शास्त्र असतील, कलाशास्त्र असतील, या सर्वमध्ये आपला जो धर्मातला जो आपलं एक योगदान होतं हे फार मोठं होतं. या ठिकाणी पुन्हा हे असं अधोरेखित होते आहे. असे अनेक भारतातील असे अनेक ऊर्जास्थान, असे अनेक मंदिरं ज्या स्थळावरून खरं तर एक पूर्ण समाजाला, देशाला, नागरिकांना चांगली दिशा मिळत होती, चांगलं शिक्षण अनेक ठिकाणी यांना मिळत होतं. असे अनेक ऐतिहासिक वारसा असलेले ठिकाणं, मंदिरं, ऊर्जास्थान असणारे काही स्थान हे मध्यंतरीच्या काळामध्ये आक्रांतांनी या ठिकाणी मोठे आक्रमण करून याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. यामुळे खरं तर आपल्या धर्माचं एकंदरीतच अखिल मानव जातीचं नुकसान खरं म्हणजे या आक्रांतामुळे झालं, याची फार मोठी झळ आपल्याला बसली. हे आपण इतिहासामध्ये आणि वर्तमानामध्ये आपण पाहतो आहे. पुन्हा एक आनंदाची गोष्ट अशी म्हणता येईल की माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी जो निर्णय दिला हा खरोखरच स्वागतार्ह निर्णय आहे. या निर्णयामुळे देशभरातील देशभक्त आणि एक जागरूक नागरिकांमध्ये खरोखर आनंदाचं आणि उत्साहाचं असं एक वातावरण या निर्णयामध्ये आहे. कारण की जी वस्तू आपली होती, जे मंदिर आपलं होतं, ज्याच्यावरती आपला अधिकार होता, परंतु इतिहासातील काही घटनांमुळे ते परकीयांच्या स्वाधीन झालं होतं, ते पुन्हा प्राप्त झाल्याचा तो आनंद आहे. आणि मोठ्या संघर्षानंतर ते प्राप्त झालं याचाही तो एक मोठा आनंद संपूर्ण देशभरामध्ये होताना आपल्याला दिसतो आहे. खरोखरच या लढाईमध्ये ज्यांनी योगदान दिलं त्यांचं मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा त्यांना या माध्यमातून आपण दिल्या पाहिजे. माननीय उच्च न्यायालयाचं सुद्धा स्वागत आणि त्यांचेसुद्धा आभार आपण या ठिकाणी मानले पाहिजे. अशा प्रकारचा हा निर्णय उच्च न्यायालयाने आपल्याला दिलेला आहे. एक गोष्ट पुन्हा या ठिकाणी अधोरेखित अशी होते की आपण सुसंस्कृत आणि एक चांगला समाज निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं आपली जीवन पद्धती, आपली शिक्षा पद्धती ही होती, ती पुन्हा कशी उदयास येईल आणि त्याचा कसा पुन्हा सर्वत्र एक प्रकारे उदो होईल किंवा सर्वत्र त्याचं पुन्हा एकदा कसं शासन निर्माण होईल हे सुद्धा फार गरजेचं आहे.
कारण आपण मानवतावादी दृष्टिकोन ठेवणारे आपण लोक आहोत. आपला हा धर्म आहे, आपली ही परंपरा आहे. ज्यामुळे सर्वांचं हित होईल अशा प्रकारची आपली ही परंपरा आहे. या ठिकाणी या भोजशाळेच्या निमित्ताने आलेल्या निर्णयाचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि थांबूया. धन्यवाद.